आणि स्ट्रॉबेरी फक्त आहे ना 60 रुपयाला एक बॉक्स। आणि ह्या ताईंनी आंबे घेतले। ताई मला फक्त थोडक्यात सांगा ना कितीला आंबे घेतले? 700 रुपयाला। तर पकडल्यावरती बोलले 250 ग्राम आणि डिट्टो वजन बघितलं 250च्या वर। 5000ला किती म्हणजे किती डझन? 5 डझन। अच्छा हा 1200 रुपयाला। हा त्याच्यापेक्षा थोडी छोटी साईज आहे। 30 वर्ष मार्केटात जाऊन फायदा काय मग आमचा? आहे ना, हा 2500 रुपयाला 3 डझन डीलर। अच्छा डझन, खूप छोटी साईज आहे। हे चिकूच्या गोणी आहेत 400 रुपयाला 11 किलो। ते कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज मी आहे ना FMC मार्केटला आलो आहे आणि इकडे आहे ना आता आंबे आले। तर आता मी तुम्हाला आहे ना इकडे पूर्ण डिटेलमध्ये आपण व्हिडिओ करणार आहे। तर तुम्ही इकडे खरेदीला पण येऊ शकतात। चला मग आता व्हिडिओला ना सुरुवात करू। मित्रांनो आता हे जे बाबा बसले आहेत ना, या बाबांनी आहे ना स्ट्रॉबेरी आणलेत आणि स्ट्रॉबेरी फक्त आहे ना 60 रुपयाला एक बॉक्स। आणि ह्या ताईंनी आंबे घेतले। ताई मला फक्त थोडक्यात सांगा ना कितीला आंबे घेतले? 700 रुपयाला। किती आहेत पण हे? मी आहे ना या साईडला आलो आहे कारण की त्या साईडला आहे ना बाबा बसले होते ना, त्यांनी गेट पास काढला नाही त्यामुळे त्यांना उठवलं। आणि आता इकडे आपण आहे ना हे बघा जेमध्ये आलो आहे। जेमध्ये 385 386 त्याचा सेक्शन आहे म्हणजे JH असं DB। तर आता जेमध्ये आणि जेमध्ये आहेत ना आंबे आलेत। तर आंब्याचे हे बघा हे पेट्या आपण बघू शकतो। बघा हे चांगल्या अशा पेटीच्या पेट्या आल्यात आंबे। इकडे पेट्या आहेत हे बघा, इकडे कच्चे आहेत हे बघा, हे कच्चे आंबे आलेत। दादा हे कोणते आंबे आहेत? देवगड। कसे आहेत आंबे ते? 5000 रुपये पेटी। 5000ला किती म्हणजे किती डझन? 5 डझन। अच्छा हे कच्चे आहेत। 5000 रुपयाला 5 डझन आहेत म्हणजे पूर्ण पेटी। आणि ही छोटी पेटी आहे ना, याच्यात किती डझन आहे? 2 डझन। कितीला आहे ते 2 डझन? 1000 रुपयाला। अच्छा हे 1000 रुपयाला आहे 2 डझन। या अशा पेट्या आहेत। जयशंकर नित्यानंद तुकाराम पाटील शिरवली अलिबाग। ओके ही बघा पेटीवरती असं नाव आहे। हे 2 डझनचे आहेत। इकडे पण नमस्कार दादा, आपण कुठून आलो दादा? सांगलीमधनं। अच्छा आपल्याकडे हे कोणते आंबे आलेत? अच्छा हे रत्नागिरी आहे। हे मीडियम साईज आहे ना? अच्छा 200 ग्रामचं एक फळ आहे। आणि पेटी कितीची आहे? 1 डझन आहे। अच्छा 1 डझन कितीला येईल? 1400 रुपयाला। अच्छा 1400 रुपयाला 1 डझन। सेमच आहेत ना हे पण? अच्छा हा 1200 रुपयाला। हा ही त्याच्यापेक्षा थोडी छोटी साईज आहे ना? ही 1200 रुपयाला डझन आहे। आणि ही बघा ही एक आहे। ही कितीला आहे? सेम 1200 रुपयाला। अच्छा 1200 रुपयाला हे 1 डझन आहे। असे 5 डझनच्या पेट्या नाहीत आपल्याकडे? कच्च्यामध्ये अजून तयारमध्ये। अच्छा कच्च्यामध्ये आहेत। आपलं कच्च्याचा आहे खरं धंदा। हे कच्चे कितीला आहेत? हे 1800। अच्छा 1800 रुपयाला डझन। आणि ही साईज? अच्छा हे 2 डझन आहेत काय? बघा हा पण एक फळ चांगला आहे, साईजवरती आहे। 1800 रुपयाला आहे 2 डझन आहेत। आणि ही साईज पण चांगली आहे, मोठी आहे बघा। हे कितीला आहे दादा? हे 2200। 2200 रुपयाला 2 डझन। साईजवरती असतात ना? अच्छा तिथे आपले 60 डझनच्या पेट्या दाखवा बरं मला। अच्छा हे 6-6 डझनच्या पेट्या आहेत। किती ग्रामचं असेल एक फळ? हे 250 ग्राम ठेवर काटे। अच्छा 250 ग्राम। 250 ग्राम 250 ग्राम। हे बघा प्रॉपर 250 ग्राम आहे। एकदम जबरदस्त अंदाज आहे। रोज तेच काम करतो म्हणा, नाही अंदाज आला फायदा काय? 30 वर्ष मार्केटात जाऊन फायदा काय मग आमचा? नाही हातात पकडल्यावरती बोलले 250 ग्राम आणि डिट्टो वजन बघितलं 250च्या वर एक नाही काटा हल्ला। एकदम डिट्टो 250 ग्राम। याला म्हणतात जजमेंट म्हणजे अनुभव। कसं आहे मग हे 6 डझनची पेटी? किती डझन येते? 6 डझनची कितीला येईल? 4500 5000। अच्छा 4500 5000 अशी पेटी चालू आहे। 5000। अच्छा 5000। ओके 5000ला आपण हे करतात, कुरिअर करतात का? कार्ड काय आहे आपलं? कार्ड दाखवू शकतो? कार्ड द्या ना, कार्ड दाखवा। कार्ड 2 1 मिनिट। कार्ड म्हणजे काय? ह्याच्यापेक्षा मोठं फळ कुठलं आहे दादा? मोठं फळ अजून ते आहे ना तिकडे आहे ना? पाणी पाहिजे का? 250 ग्रामच्या वरचं पण फळ आहे ना दादा?
त्या पेटीमध्ये दाखव ना, त्या पेटीमध्ये बघ, याच्यात मोठे फळ वाटतात ते मला, पण हे मोठे वाटतात ते. हो आहे ना? हो. 3 डझनवाले कसं असतं? अच्छा, हे 3 डझनवाले. जसे डझनवर असतं तशी साईज मोठी असते. 3 डझन मोठे, 2 डझन मोठे, त्या साईज डझनवर असतं. अच्छा, म्हणजे 6 डझन असले तर थोडी मीडियम साईज असते, मीडियम साईज आहे. म्हणजे डझन कमी तर साईज जरा मोठी असते. 3 डझन आहे. अच्छा, हे 3 डझन मग कितीला ते? हे 3 डझन 2500 रुपये. 2500 रुपयाला. 3 डझन डिलक्स. अच्छा, डिलक्स 3 डझन 2500 रुपयाला. जबरदस्त पेट्या आल्या का, म्हणजे 1 डझन पासून आपण घेऊ शकतो ना इकडे. 1 डझन 2 डझन अर्धा डझन पण आहे आपल्याकडे. अर्धा पण देतात. आता पण देतो आपण. पण खूप जण असं बोलतात, आता मी जसं गेल्या वेळी व्हिडिओ केला होता, अरे अक्षय सिंगल नाही देत, एका पर्सनला नाही देत. नाही, आमच्याकडे आमचं कसं खरं कच्च्याचा धंदा आहे. आम्ही फक्त कच्च्याचा धंदा. आमचा आंबा कसं आम्ही पप्पा काका म्हणतो थोडं खाणाऱ्या गिरायला पण बनवू आम्ही. बरोबर आहे ना. आता माझ्यासारखं कोण मी येणार तर समजा मला 1 डझन पाहिजे, 2 डझन पाहिजे, तर असं देऊ शकतात ना तुम्ही. अर्धा डझन पण आहे आपल्याकडे. आता संपलंय, तुम्हाला दाखवलं असतं. आणि नंबर काय, गाडा नंबर काय नंबर टाकायचा झालं त्या कार्डवर 382 383. हे बघा, DRC J 382 383. इंग्लिश मध्ये पण आहे आपलं. आणि हे दोन्ही कॉन्टॅक्ट नंबर आहे यांचे, आणि मागे इंग्लिशमध्ये पण आहे. आणि घर बसल्या पण हे घरपोच पण करतात आहे ना. त्याचे कुरिअर चार्ज काही वेगळे असतील. जिथं असेल तर त्यांनी कुरिअर चार्ज ते त्यांनी पेड करावे. ओके. असं आणि किती लिमिट असते जर तुम्ही कुरिअर करायचे असेल तर? किती डझनचे? मुंबईमध्ये जवळपास असलं तर नाही, पण लिमिट डझन किती डझन म्हणजे? तेवढं. अच्छा, 1 डझन 2 डझन 3 डझन असे किती? इथे जवळ मुंबईचे म्हणजे आसपास वाशीच्या इकडे कुठेतरी असं जवळ? नवी मुंबईमध्ये. नवी मुंबईमध्ये फक्त असं वेस्टर्न सेंट्रल? कसं होतं, आंबे गरमीला आहे. हा हा. झालं की कस्टमर लगेच कंप्लेंट येते. अच्छा, आम्ही इथले इथं आपलं करतो. इथले. अरे वा. लांब जाणार ट्रेन मधून किंवा कुठून गाडीमधून मग अर्थ नाहीये. बरोबर. ते कंप्लेंट करतात, मग त्यासाठी परत पाठवा म्हणून ते पप्पा आता म्हणतात नको. चला ठीक आहे. हे नवी मुंबईपर्यंत जर कोणाला पाहिजे असेल तर नवी मुंबईमध्ये करता 1 डझन पासून सुरुवात आहे, आणि कुरिअरच्या ते काय तुम्हाला ते करायला लागेल. असे म्हणजे पाहिजे तसे हे देऊ शकतात. म्हणजे कोणाला जर कच्चे पाहिजे तर कच्चे, कोणाला अर्धे पिकलेले पाहिजे आहे ना, पाहिजे तसं तुम्ही देऊ शकता. कच्चे, कोणाला अर्धे पिकलेले, आणि पिकलेले पण आहेत ना. अच्छा, पाहिजे तसे आपल्याला क्वालिटी मिळेल इकडे. चल, थँक्यू. हा, चांगली माहिती दिली दादांनी. आपण बाजूलाच गाळ आहे. हे आंब्याची साईज बघा, हे अर्धे कच्चे अर्धे पिक्के. हे कसे आहे दादा? हा दादा, ही पेटी 900 रुपये. किती डझन आहे ते? 1 डझन. हे बघा, 1 डझन 900 रुपयाला आहे. भाव करायचा आहे इकडे. हां, त्या लेडीजनी 700 रुपयाला डझन घेऊन गेले, त्यामुळे आपल्याला अंदाजा आला. आता मला वाटतं अर्धा डझन असेल. अल्फान्सो मँगो ही कशी आहे दादा डझन? हा दादा, ही कितीला आहे? काय बोलले काय माहिती, जाऊ दे, ते बिझी आहे. हा एक फळ चांगला आहे. हे कसं आहे दादा पॅकेट? 50 रुपयाला आहे. काय बोलते याला? ब्लूबेरी. ब्लूजबेरी. अच्छा, ब्लूजबेरी. अक्षय कांबळे. पेरू. पेरू कसे दादा? रेड पेरू कितीला आहे? 1200 रुपये 10 kg. अच्छा, हे 10 kg डायरेक्ट 1200 रुपयाला. पण आतमध्ये लाल आहे हा पेरू. हे बघा, हे असे लाल पेरू. हे 10 kgच घ्यायला लागेल ना? काय फ्रेश आहे बघा. कितीला आहे ते? कितीला आहे पण? 800 रुपयाला किती? अच्छा, 800 रुपयाला 9 किलो. ऑरेंज आहे ना? मँगड्रिल्स. अच्छा, स्वीट मँगड्रिल्स. ओके, तेच आहे. आता त्या साईडला आपण बघूया पलीकडे. हा जो आहे ना J 406, आणि इकडे बघा ही छोटी साईज आहे, पिकलेली आहे. दादा, हे कसे आहेत आंबे? 1100 रुपयाला किती येते? 1 डझन. अच्छा, हे पण 1100 रुपयाला 1 डझन. मस्त वाटतं ते.
हे पण सेम असणार 1100 रुपयाला डझन. आणि ही छोटी छोटी साईज, ही छोटी छोटी साईज ये 800 रुपये 800 रुपयाला किती आहेत? एक डझन. एक डझन. खूप छोटी साईज आहे. 800 रुपयाला डझन. हे दादा 1000 रुपये डझन. हे 1000 रुपये डझन. असे मोठे फळ नाही आले आहेत काय? आले तर छोटे छोटे फळ आहे. अच्छा, हे बघा किती ग्रामचा फळ असेल हा? ये 200 ग्राम का 200 ग्रामचा फळ आहे. से रानी मत करो. हां हां ठीक आहे. कितीला आहे? रत्नागिरी का रत्नागिरीचे कितीला ते? ये 1500 आएगा. 1500 रुपयाला डझन. हाँ. अच्छा, हे 1500 रुपयाला डझन आहे. एकदम दांड्या पण आहे त्याला, दांड्या तुटल्या नाही पाहिजे तरी हळू उचलतं. हा बघा, हा फळ आहे 200 ग्रामचा, रत्नागिरीचा आहे. 1500 रुपये डझन ना? पिकाला किती 2-3 दिवस लागेल ना? 2 दिवस. 2 दिवस ना? काय सेफ ठेवतात ते. दांडी तुटल्यावर काय होणार? खराब होता है. खराब होतात काय? अच्छा, दांडी तुटली नाही पाहिजे. मला ना एवढं आंब्याबद्दल ना नॉलेज नाही आहे, पण मला जे काय आहे ते मी नॉलेज घेतोय, तर थोडं आहे ना समजून घ्या. हां, कारण की काय काय व्ह्यूअर्स ना मग मला बोलतात अरे तुला आंब्याबद्दल माहिती नाही, कारण की मला नाही माहिती एवढं. जे खरं आहे ते खरं आहे बाबा. अच्छा, हे चांगले नाहीत ते. अच्छा ठीक आहे, चालेल. हे एवढंच मोठं फळ आहे ना 200 ग्रामचं? ठीक आहे. जरा नवीन ॲडमिशन आहे तर समजून घ्या. हां, गेल्या वेळी काहीतरी माझ्याकडनं चूक झाली होती गेल्या वर्षी. तारे तर खूप बडबडले होते का अक्षय तुला हे माहीत नाही ते माहीत नाही, पण मी शिकतोय. हां, हे बघा, हे कसं आहे रे दादा? 6000 रुपये. कोणते आंबे ते? देवगड. 6000ला किती आहेत पण आहे? 5.5 डझन. अच्छा, 5.5 डझन. आणि हे कच्चे आहेत का इकडे? पॅकिंग चालू आहे काय? कच्चे कितीला आहे ते? ये 7000 का. 7000 रुपयाला किती डझन आहेत? 6 डझन. 6 डझन आहेत. अच्छा, आणि हे मोठे मोठे फळ आहेत ना? हे हाँ. थोडी मोठी साईज आहे. हे कितीला आहे मोठी साईज ही? वो भी 7000 का 5 डझन है. अच्छा, हे 7000ला फक्त 5 डझन येणार. हे कच्चे पूर्ण आहे, मोठी साईज आहे. इकडे असे बघा. आपला काय कार्ड आहे? कार्ड आहे? कार्ड नाही आहे ना? गाडा नंबर काय आपला? ये 403. 403 आहे ना? जे 403 मध्ये आलोय मी. आपण किती डझन देतात? 1-2 डझन देतात काय कोणाला घ्यायचं असेल तर? 2 डझन नहीं देता. मग किती डझन घ्यायला लागेल आपल्याकडे? पेटी लेना पड़ेगा आपको. अच्छा. पेटी में जितना जैसा पैकिंग है. अच्छा, म्हणजे पेटी पेटी इथं उचलायला लागेल. असं 1-2 डझन नाही, पेटीच्या पेटी ते घ्या आहे ना? मग पेटी कितीची आहे? म्हणजे डायरेक्ट 5-5.5 डझनचीच पेटी आहे ना? छोटी पेटी नाही आहे ना आपल्याकडे? 4 डझन, 4.5 डझन, 5 डझन, 5.5 डझन. अच्छा, 4 डझन पासून चालू आहे. 4, 5, 5.5 डझन अशा पेट्या घ्यायला लागतील. मस्त एकदम जबरदस्त पॅकिंग चालू आहे. आणि मोठे फळ आहेत. तिकडे बघा, हे पिकलेले आहेत. हे पिकलेले कसे आहेत दादा? हे पिकलेले कसे आहेत? वो 6 डझन है. हे 6 डझन आहेत. कितीला आहे 6 डझन आहे? 6 डझन आपको 6000 रुपये में आएगा. 6000 रुपयाला. म्हणजे 1000 रुपये डझन. छोटा है. फळ छोटं आहे. हां, फळ छोटं तसे त्याच्यात क्वांटिटी राहते. फळ मोठं त्याच्यात क्वांटिटी कमी राहते. अच्छा, बरोबर. आता माल चाललाय काय? पॅकिंग करून चाललाय माल बाहेर? नहीं, इसको पकाएंगे हम अभी अच्छा, जगह पे रख के. ओके ओके. हाँ, जगह पे रखने पकने के बाद हम बेचेंगे. अच्छा, पिकल्यानंतर विकणार. चला, 403 आहे हा. चला, थँक्यू. बघा आंबे बघा कसे. हे किती डझनच्या पेट्या बांधतात या? या किती डझनच्या पेट्या बांधतात? 1-1 डझनच्या पेट्या बांधतात. कितीला 1 डझन आहे आंबे? 1500 रुपयाला डझन. तर ते तशा पेट्या बांधतात 1-1 डझनच्या. इकडे संत्रे, रामफळ आहे. अच्छा, हे बघा, हे रामफळ कसं आहे दादा? हा दादा, कोणच नाही दादा दादा बोलून. कसे येते दादा कच्चे आंबे? हा, 9000 रुपयाला किती आहेत? 5 डझन. कोणते ते आंबे? कोणते ते आंबे कोणते आहेत?
केसर है केसर। केसर, अच्छा केसर आंबे आहेत. हाँ आणि ही कशी आहे पेटी? पेटी आपको आएगा 6 से 7 हजार रुपये लग जाएगा। अच्छा 6-7 हजार रुपये पेटी आहे. किती डझन आहेत पण हे? उसमें 6.5 डजन है। 6.5 डझन. 6.5 मस्त आंब्यांचा असा सुगंध येतो ना. आहा, छान. हे बघा. वाला है इसीलिए महंगा है। हा देवगडवाला आहे म्हणून ते महाग आहे. आणि हे कोणते आहेत? ये भी वही देवगढ़ वाला है। देवगडचे ते. इसका रेट अलग है। मग किती आहे रेट आहे? इसका रेट है 9,000 रुपये। 9,000 रुपये. किती डझन? 5 डजन। 5 डझन. आणि किती ग्रामचं एक फळ आहे? 1800 रुपये डजन है। अच्छा, एक कमीत कमी 200 ग्रामचं फळ असेल आहे ना? 200 ग्राम प्लस है। अच्छा 200 ग्राम प्लस आहे काय? हे सगळे कच्चे आहे. केसर आहेत ना हे? हाँ केसर है सर। केसर आहे म्हणजे काय? अच्छा छोटी मोठी साईज बाहेर काढतात आहे काय बाजूला? हाँ मतलब वो जो है ना वो इसमें चीचा है और ये पूरा फ्रेश है। अच्छा हे फ्रेश आहे. पण तेच आंबे आहे. अलग कर रहा है। अच्छा वेगवेगळे करतात ते. ठेव. ट्रान्सपोर्ट होतात आहे का हे आंबे आता? हो जाएगा ट्रांसपोर्ट। कुठे चालले ते आता आंबे? फ्रेश एकदम. एकदम फ्रेश। कुठे चाललेत पण हे? लंडन. अच्छा लंडनला चाललेत. लंडनला बोटी चालू आहेत का? चालू आहे. कोण बोललं बोटी बंद आहेत? नाही बोटी चाल. दुबई कतार ही बंद है। अच्छा काय माझाही दौरा होता त्या बोटीमुळे मी थांबलो. ठीक आहे. गाडा नंबर काय आहे? गाडा नंबर 415 आहे गाडा नंबर. जे 415. माझाही दौरा होता पण तो रद्द झाला बोटीमुळे. 399 जे 399 आंबे बघा एकदम रसरसीत आले. कसे दादा ही पेटी? 600 रुपये। 600 रुपयाला किती येते? 1 डझन. अच्छा 600 रुपयाला 1 डझन. कोणते ते? रत्नागिरी हापूस. अच्छा, रत्नागिरी हापूस. आणि हे दादा हे? अच्छा हे नको घेऊ बोलता तो. आपल्याला पूर्ण फिरायचं आहे. अच्छा 2 डझन. 600 रुपये डझन. हे दादा आले घ्यायला आता. दादा भाव करतात ते आता. तुम्हाला किती? 2 डझन घ्यायचे? एकच डझन घ्यायचे? नाही मला नाही घ्यायचे. मी घेणार पण मी नंतर जाताना घेणार. मी पहिले थोडं सर्च करतोय कुठे काय मार्केट जरा फिरतोय तर जरा आपल्याला कळेल ना भाव किती आहे काय चालू आहे तो. आता मगाशी जे लेडीज आहे ना ते एक जण घेऊन गेले 700 रुपयांनी घेऊन गेले 2 डझन. मला वाटतं पेटी मोठी होती त्यांची. पण त्यांना मी विचारलं कुठल्या गाड्यामधनं गेले ते लगेच ते तसे गेले घाईमध्ये. हां सांगितलं नाही त्यांनी. 700ला त्यांनी मला तर 700 रुपये बोलले ती. पण हाय रेट आहे तिकडे त्या गाड्यात जावं पहिल्या तिथं आहे जरा कमी मध्ये त्या पहिल्या गाड्यामध्ये तरी पण 400 रुपये आहे ना. 400 रुपयेपर्यंत आहे ना. समोर पण आहे मला वाटतं ते आंब्याचंच आहे पूर्ण ते पण समोर. सगळीकडे मिक्स असतं. मिक्स आहेत ना. ठीक आहे आता बघतो मी पण इकडे काय मिळतंय मला. पेट्या बघा किती आल्या तिकडे. स्टार मँगो पेटीचं नाव आहे स्टार मँगो. हे बघा एवढ्या पेट्या आल्या. पण तो मला ना जरा पहिला जो गाडा आहे ना तो मला थोडा आवडला. त्या दादा बोलला 1 डझन 2 डझन 3 डझन पाहिजे तसे आम्ही तुम्हाला देऊ शकतो घरपोच करू शकतो. आणि आंबे पण छान होते त्यांच्याकडे. इकडे आता काय मला वाटतं आंबे आहे की नाही आहे काय माहिती नाही आता या गाड्यामध्ये. आता गेल्या वेळीच आपण कलिंगड आहे ते सगळं दाखवले. कितीला डझन आहे ते? 1000 रुपये डझन. अच्छा ते 1000 रुपये डझन. कोणते दादा हे आंबे? देवगड आहेत काय? गाडा नंबर काय आपला? जे 469. हे 1000 वालेच आहेत का सगळे डझन? मीडियम साईज आहे पण अर्धे कच्चे अर्धे पिकलेले आहेत. सफरचंद आहेत बघा. इकडे पण आता पॅकिंग चालू आहे. कच्चेच आहे मोस्टली सगळ्यांकडे. कच्चे जास्त आले ना आंबे. हां कितीला आहे दादा हे?
हां अच्छा 1200 रुपये डझन. कोणते आहेत ते आंबे? देवगड. देवगड हापूस. अच्छा हे रत्नागिरी हापूस. अरे मोठी साईज आहे चांगली. कितीला जातं हे डझन मग? अच्छा 1500 रुपये डझन. ही मोठी साईज आहे आणि ही रत्नागिरी आहे आणि हे देवगड आहे. हां 1200 आणि 1500. इकडे असे पेट्या आपल्याला बघायला मिळतील. गाळा नंबर आहे J469. बरोबर ना? हां बरोबर. हे मला वाटतं ना आता ते सिलेक्ट करतात आहे साईज आणि हाईटच्या हिशोबाने ते बाजूला काढतात आहे. हे बघा हे पिकलेले आहेत पण एवढे पण पिकलेले नाही आहेत. हे कितीला आहे आता हे डझन? हे 1000 रुपये डझन आहे ना. हे देवगड आहे का रत्नागिरी आहे? देवगड आहे ना. हे देवगड आहे. ठीक आहे. 189 हा गाळा आहे आणि हे चिकूच्या गोणी आहेत. 400 रुपयाला 11 किलो ते देतात आहे. हे बघा हे चिकूची साईज बघा ना काय जबरदस्त साईज आहे. 400 रुपयाला जर ही 4 जणांनी घेतले 100 रुपयाला टाकून तर माझं असं म्हणणं मला आता बोलले ना तर घेऊन जा बोलतात. 400 रुपयाला डायरेक्ट 11 किलोची गोण आहे. चिकू पण चिकू मोठे आहेत एकदम जबरदस्त आणि गोड आहे. हा हे बघा ना काय चिकू आहेत. 4 जणांनी जर घेऊन गेले ना बस वाटून घ्यायचे 2-2 1-1 किलो 2-2 2-2 असे 2.5 किलो. गाळा नंबर हा 489 आहे. 489 आहे. कुठला आहे पण हा जेच आहे जेच आहे. हे आंबे बघा कसे ठेवलेत. हे कितीला डझन आहे दादा? कोणते आहे ते? रत्नागिरी. हे 1200 रुपये डझन. हे पण सेम ना? सेम 1200 रुपये डझन. अच्छा हे 1500 रुपये डझन. मोठी साईज आहे थोडी. आणि हे वाले सेम 1500 रुपये डझन. गाळा नंबर हा किती आहे? 487. नंबर J481. दादा कोणते ते आंबे? रत्नागिरी देव पायरी देवगड. कसे ते कितीला आहेत? कितीला आहेत? 5000ला किती डझन आहे? 6 डझन. 5000 रुपयाला 6 डझन आहे. आणि हे दादा हे दादा देवगड हापूस कितीला आहे ते? 8000 रुपये. किती डझन? 4 डझन. बापरे पेट्या आहे बघा जबरदस्त आहे. फ्रुट्स मार्केट आहे. आता मी तुम्हाला बऱ्यापैकी आहे ना आंबे असे दाखवले आहेत आणि आता इथं व्हिडिओला आहे ना आपण एंड करूया कारण की सगळीकडे ना तोच भाव आहे. इकडे मी दाखवलं की खूप जण आहे ना घेऊनही जातात आहे. तर कारण की गेल्या वेळी मी असं केलं ना की कोण नाही देत सिंगल असं हे ते तर तुम्हाला 1-2 मी दाखवले ते देतात 1 डझन 2 डझन असं. आणि जर अजून फिरले ना तुम्ही कारण की खूप मोठं मार्केट आहे तर जो पण भाव एकच आहे सगळीकडे त्यामुळे मी जास्त फिरत नाही आहे. पण तुम्ही जर इकडे आलेत आणि अजून जर फिरलेत तर त्यामध्ये तुम्हाला ना एक अंदाजा येऊन जाईल की कितीला आहे कुठे आहे काय ते. तसे मी गाळे नंबर तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. चला मग आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. ना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्त. बाय बाय.